बक्षी जिवबादादा केरकर हांचें नांव तुमी आयकलां आसतलें, जे ग्वाल्हेरचे महाजीराजे शिंदे आशिल्ले तांच्या दरबारान बक्षी जिवबादादा केरकर हे केरी पेडण्याचे ते तांचे सेनापती आशिल्ले शिंदेच्या सैन्यात आणि ते थंयच रावतालो. जिवबादादा केरकर ग्वाल्हेराकूच रावतालो. आमच्या गोंयचो जो एक संत कवी आशिल्लो सोयरोबानाथ आंबिये तो तीर्थयात्रा करत 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 ग्वाल्हेराक पावलो. आपल्या गांवांत आयलो म्हणून साहजिकूच जिवबादादा केरकराक खूब अभिमान दिसलो. सोयरोबा हो मोठो कवी आनी मोठो संत, नाथयोगी सिद्ध. जिवबादान त्या घरा व्हेलो आणि ताणें ताका सांगलें, मी तुम्हाला उद्या जिवाजीराव शिंदे कडे घेऊन जातो. ते पण कवी आहेत, ते पण चांगल्या कविता करतात. तुम्ही तुमच्या कविता त्यांना ऐकवा, त्यांना पण आवडतील. सोयरोबानाथान बरें म्हणलें. जिवबादादा घेऊन ताका दरबारान गेलो जिवाजीराजे शिंदेच्या आणि ते शिंदे म्हणपाक, अच्छा तुम्ही कवी आहात, मी पण कविता करतो म्हणटा. आणि तो राजा सरदार तर ताणें आपल्यो कांय कविता म्हणून दाखयल्यो. त्यो इतल्यो वायट आशिल्ल्यो, टट पप करून जोडिल्ल्यो की सोयरोबानाथाक राग आयलो. तर ह्याना मी कविता म्हणत नाही, कवनं म्हणतो, ही भायर फेकण्याच्या लायकीची आहेत. हाका राग आयलो. तुम्ही ओळखता मला, माझं सामर्थ्य तुम्हाला माहीत आहे. पेशव्यांचा सेनापती आहे मी, ग्वाल्हेर संस्थानचा राजा आहे. आत्ता मनात आलं तर तुमची मुंडकी मी उडवू शकतो. ताका सोयरोबानाथ आंबियेन कितें सांगचें, हम अवधूत गरज नहीं तेरी, हम बेपरवा फकीरी. ताची खूप फुडली मोठी कविता ती. तुम्ही म्हज्या पयशांची जरी उजळण केली, तुझ्या पयशांचेर लाथ मारून रावतलो, कित्याक ह्या तुझ्या राज्यान आणि ह्या साम्राज्यान ग्वाल्हेर आणि पृथ्वीचेर हांव रावत ना. आपण कलाकार, आपण कवी, हम निरंजन के बासी. हांव ह्या जगात रावना तुज्या म्हणून. सो कवी आमच्या मदीं, कलाकार जरी आमच्या अवती भोवती असलो तरी प्रत्यक्षान तो ह्या जगात नसता. तो आपले स्वताचें एक जग निर्माण करता आणि ही प्रतिसृष्टी निर्माण करपाची तांक ताचे मदीं आसप हेच कलाकाराचें वैशिश्ट्य.